दोघं रमली आणि चारा आणायला बाहेर देशाला गेले. आणि चारा आणायला गेल्यानंतर एक पक्षी पकडणारा पारधी आला आणि त्यानं काय केलं, ते जाळं लावलं आणि त्याच्यावर आमिष टाकलं. बघा, ते आमिष त्या ह्याला पाण्यासाठी त्या मुलांना ज्यावेळी त्या पक्ष्यांना बारक्या लहान पिल्लांना कळलं, ती पिलं आली आणि त्यात कुठं अडकली, त्या जाळ्यामध्ये अडकली. कपोतीन फिरून आली. त्यांना कळलं की आपल्या मुलावरती संकट आहे. त्या कपोत पक्षीनं तिनं मागं पुढं न पाहता काय केलं, त्या मुलांच्यावरती झडप घातली आणि ती सुद्धा काय झालं, त्याच्यामध्ये अडकली. बघा, ही मुलं आणि पत्नीही आपली तिथं आहे म्हणल्यानंतर त्या कपोत पक्षाने मागचा पुढचा न विचार न करता त्यानं काय केलं, त्यानं सुद्धा आपलं काय केलं, जीविताशी. बघा, याच्यातून काय घ्यायचं आहे, संसारामध्ये गुंतून राहायचं नाही. जरी असाल ग्रस्त आश्रमी, लक्ष असावे परब्रह्मी, परमहंसाचा स्वामी खरी खरी वाचा. गुंतून राहायचं नाही. बघा, म्हणून माऊली सांगते, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ, कोणा मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्मो जागो सुदैवाचा, जोबा पर उपकारी, आंधळ्यांना दृष्टी देतो, त्याचे नाम मी उच्चारी. बघा, ग्रस्त आश्रमामध्ये असावं, खरं कुठं लक्ष असावं. बघा, कपोतीन पक्षीनं आपल्या जीवाचं सुद्धा तसं आम्ही करतो का नाही, आम्ही काबाड कष्ट त्यांच्यासाठी करतो. शेवटी कुणी कुणाचं नाही हो. तुम्हाला त्या बिरबलाची गोष्ट माहिती आहे ना, की म्हणजे सगळ्यांना काय प्यारे आहे, ज्याचा त्याचा जीव त्याला प्यारे. त्यानं म्हणले परीक्षा घ्या. बिरबलला विचारलं की म्हणले जगात काय प्यारं आहे, म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळं सांगितलं. बिरबल म्हणला नाही, म्हणला ज्याचं त्याला जीव प्यारे आहे, ज्याचा त्याला जीव प्यारे, म्हणजे त्याचं ते आवडतं. सगळी माणसं मरणाला भीतात का नाही, असं कोण आहे की बाबा येऊ दे मला, उद्या येऊ दे असं कोण म्हणते. आणि म्हणजे असला तरी त्या वाटेवर असला तर म्हणते आणि 15-8 दिवस पुढे ढकलला तर म्हणजे बरं होईल म्हणते. बरोबर. बघा, मग त्या कपोत पक्षीनं काय केलं, आपलं त्याच्यावरती म्हणजे असं गुंतून राहता कामा नये, वेगळं राहायला पाहिजे. आपण सगळ्यातनं हिता असायला पाहिजे. मग उदाहरण सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. जरी असाल ग्रस्त आश्रमी, लक्ष असावे परब्रह्मी, परमहंसाचा स्वामी खरी खरी वाचा. बघा, तुकोबरायांच्या घरी म्हणजे एक पाहुणे आले. परवा आपण उदाहरण सांगितलं की ते आले नाही. म्हणले तुकोबराय घरी नव्हते. म्हणले परब्रह्मस्वरूप तुकोबराय म्हणजे आहेत का. आणि त्यावेळी त्यांना तिथं एड्या तुक्याशिवाय कोण हाक बोलवायचं नाही. बघा, ज्याची त्याची योग्यता जाणणारी माणसं असतात, म्हणजे जिची त्याची पदवी ज्याला साधे असे ओळखणारी माणसं असतात. ते ओळखत आले, हुडकत आले. आणि त्यानंतर मग ती आमच्या आईसाहेब आवलीसाहेब बाहेरच धावून आल्या. म्हणले तुझा मुर्दा पाडला, म्हणले परब्रह्मस्वरूप म्हणतो बघा. आणि ही पोरं म्हणले कोणासंग झाल्या सांग, असा विषय झाला. मग ते रागाला आल्यानंतर म्हणले आता इथं काय थांबण्यात काय अर्थ नाही. ते तुकोबरायांच्या शोधासाठी निघाले. आणि तुकोबरायांच्या शोधासाठी गेल्यानंतर तुकोबराय भेटले. म्हणले महाराज घरी गेलतो, म्हणले आईसाहेबांनी लय चांगला पाहुणचार केला. मग ते लक्षात सांगले, सगळं उदाहरणं सांगितलं. तर म्हणले ठीक आहे. मग त्यानं घरी गेलं. घरी गेल्यानंतर सांगितलं की आज आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत. अतिथी देवो भव म्हणणारी आपली संस्कृती आहे. आणि त्यावेळी सांगितलं की म्हणले आज आपल्याकडे ये, म्हणजे आपल्या भोजनासाठी प्रसादासाठी आपल्याकडं थांबणार आहे. बघा, आईसाहेबांना असं प्रेम होतं की तोंडानं फटकळ होत्या, खरं प्रेम होतं. कधी आधी तुकोबरायाने खाल्याशिवाय कधी आपल्या घास म्हणजे मुखामध्ये घालायचा नाही, असं प्रेम त्यांच्यावरती. भांडायच्या म्हणजे एक ऐन प्रसंगी म्हणजे शिवीगाळीसुद्धा करायची. खरं तुकोबराय जेवल्याशिवाय आपण कधी घशाच्या खाली घास उतरायचा नाही. आणि त्याने स्वयंपाक केला. स्वयंपाक असा सुंदर असा स्वयंपाक केला. आणि बारकी लहान मुलं होती, ते जेवून बाजूला गेले. आणि जेवायची माणसं 3 राहिले. तुकोबराय, येणारे यजमान आणि आईसाहेब आवली जेवायच्या थांबल्या. म्हणले आता तू मागं थांबू नकोस. म्हणले आपल्याबरोबर 3 काय करूया, म्हणजे संघच बसूया. म्हणले आणि समोर घेऊया आणि आपल्याला लागेल ती घेऊया. पात्र सगळ्यांची वाहिली. संकल्प सोडला. कृष्णार्पण मस्त म्हणलं, वदनी कवलं घेता म्हणलं, अच्युत वामन दशरथ नंदना म्हणलं. संकल्प सोडून जेवायला सुरुवात केली सगळ्यांनी. तुकोबरायांनी पहिला घास घातला. आणि आईसाहेबांना सांगितलं की म्हणले आवले वर म्हणले तलवार बांधली आहे, केसान बांधली आहे. म्हणले कशा तलवार केसान बांधलेली आहे.
म्हणजे वरची तलवार खाली पडायची आधी काय करायला पाहिजे, खालचाही जीवन घ्यायला पाहिजे. आणि आपली असं असावं की आपल्या ताटामध्ये कधीही अन्न म्हणजे वाया घालवता कामा नये. प्रसाद ज्यावेळी आपण घेतो तो प्रसादाचं जे ताट आहे ते स्वच्छ असायला पाहिजे. नाहीतर काही ठिकाणी आपण बघतो की निम्मा प्रसाद कुठं बाहेरच्या ठिकाणी असतो, असा असता कामा नये. जेवढा प्रसादाने आपण तो सगळा म्हणजे ग्रहण करायला पाहिजे. आणि तशी शिस्त त्या घरामध्ये होते. प्रसंग चालू आहे, जेवायला चालू आहे, तुकोबराई वर्णन करायला नाही की म्हणले आवले आज कढी एकदम सुंदर झालेली आहे, भाजी तर एकदम छान झालेली आहे, आमटी तर म्हणले बोलायचा प्रश्न नाही, असं वर्णन चालू झालं आहे. आणि बघा ज्याच्या डोक्यावरती मरण असेल त्याला अन्न गोड लागेल का? केसानं बनलेली तलवार आहे, कधी पडेल नियम नाही. त्या तलवारीकडे लक्ष देत खाली सगळं एकत्र गेलं आणि स्वाहा करायला चालू केलं. तुकोबराय त्या पाहुण्यांच्या बरोबर बोलत चालत त्या स्वयंपाकाचं वर्णन करत झालं. आणि शेवटच्या क्षणी पंगत झाल्यानंतर पानविडा दिला, सगळेच बसले, आवलीला जवळ बोलवलं. त्यावेळी नुसतं जेवून घ्यायला त्यांचं जीवन झालं. आईसाहेब बाजूला झाल्या आणि ती तलवार वरून खाली पडली. बाजूला बसले सगळे, पानविडा घेतला आणि म्हणले आजचं जेवण केलंच. म्हणले त्या जेवण कसं झालं सांग. म्हणलं कसलं जेवण, डोंबलाचं जेवण. म्हणलं सगळं एक जागे केलं आणि सगळं एक काय चव लागेल का सगळं एकत्र केल्यानंतर. सगळ्याचं लक्ष कुठं होतं, तलवारीकडे. तसं तुम्ही संसारात असायला पाहिजे. जरी असाल ग्रस्त आश्रमी लक्ष असावे परब्रह्मी. जर संसार करावा, जसं खाताना त्यांचं लक्ष कुठं होतं, तलवारीकडे होतं. तसंच संसारात तुम्ही असताना सुद्धा संसारात आपण काय करायला पाहिजे, म्हणजे भगवंताशी तदात्म झालं पाहिजे. त्या कपोतासारखं आपण आपलं जीवन म्हणजे संसार म्हणजे करायला पाहिजे. कारण आपण काय योगी संन्यासी नाही, ते करत असताना सुद्धा आपण काय करायला पाहिजे, म्हणजे असं करायला पाहिजे. जसं कपोतानं काय केलं, त्या पक्षीनं आपल्या जीवाची प्राणआहुती दिली, तशी तुम्ही आम्ही सुद्धा काय करतो, आपल्या सगळ्यांच्यासाठी आपल्या परिवारासाठी आपण आपला देह कष्टवीत असतो. पण देह कष्टवीत असताना भगवंताच्या नामचिंतनाची जोड त्याला असायला पाहिजे. असं आपण जीवाची हानी करता कामा नाही. त्यानंतर 9वा गुरु आहे अजगर नावाचा गुरु आहे. आर म्हणलं जातं त्याला, अजगर. हे अजगर आहे ना, ते अजगरापासून म्हणले काय शिकलो मी. हे अजगर आहे ना, ते प्रसंगानं समोर येणारा हारच ते ग्रहण करतं. त्याच्या समोर ज्यावेळी काय येईल तेच ते ग्रहण करतं. ते कमी किंवा जास्त असं काही म्हणत नाही. त्याच्या टप्प्यात जेवढं आहे तेवढं. आता समजा पल्ल्याच्या बाहेर जर समजा एखादा त्याला खाद्यपदार्थ असला, एखादा प्राणी असला, तर ते कधी धावपळ करत नाही. त्याच्या ज्यावेळी टप्प्यात येईल तेवढंच ते काय करतं, म्हणजे ग्रहण करतं. आणि कित्येक दिवस ते सुस्त पडून राहतं. म्हणजे परत दुसरा हार समोर येस्तोवर ते काय करतं, सुस्त पडून राहतं. म्हणजे तुम्ही आम्ही जशी संसारासाठी धावपळ करतो तशी धावपळ म्हणजे तो अजगर करत नाही. तसंच सद्गुरूच्या शिष्यानं म्हणजे ऐचित वृत्तीनं जे मिळेल ते म्हणजे आपण करावं. बरोबर आहे. म्हणजे तो तुम्हाला पोषणार आहे. बरोबर आहे की. ज्यानं चोच दिली त्यानं चारा दिलेला आहे, त्यानं चारा निर्माण केलेला आहे. म्हणून आपण काय धावपळ करायची नाही. स्वस्थ त्या अजगरासारखं आपण काय करायला पाहिजे, म्हणजे स्वस्थ राहायला पाहिजे. मग आपल्या सुस्वरूपाच्या ठिकाणी असायला पाहिजे. जे आपलं स्वस्वरूप आहे ना, त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान असायला पाहिजे. म्हणजे जसं तलवारीकडे लक्ष होतं तसं तुमच्या आमच्यामध्ये जे तत्व आहे त्या तत्वाशी तुम्ही आम्ही काय झालं पाहिजे, एकरूप व्हायला पाहिजे. हे अजगरापासून शिकायला पाहिजे. कधीही म्हणजे घाई गडबड किंवा असं न करता आपण आपल्या वाट्याला जेवढं येईल ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. मग असं त्या अजगरासारखं म्हणजे वृत्ती आपली असायला पाहिजे. समुद्र नावाचा गुरु गेला. पुढं 10वा गुरु आहे काय, समुद्र. समुद्र कसा आहे, त्याला रत्नाकर म्हणतात. समुद्राला काय म्हणतात, रत्नाकर. अनेक प्रकारचे म्हणजे रत्न म्हणजे समुद्रामध्ये म्हणजे भरून उरलेले आहेत. अनेक प्रकारचे जीवजंतू समुद्रामध्ये आहेत. ते हा समुद्रसुद्धा काय करतो की बघा अनेक प्रकारानं समजा अनेक प्रकारच्या ज्या नद्या आहेत त्या नद्या काय करतात, म्हणजे सगळं काय असेल ते तिथं आणून टाकतात, सोडतात का नाही. म्हणजे ज्या नद्यांच्या बरोबर येणार जे काय असेल म्हणजे काय वगैरे सगळं जे असेल तर ते काय करतात, समुद्र काय करतो आपल्याकडे काय करतो म्हणजे ग्रहण करतो.
त्याच्याबद्दल तक्रार काय करत नाही की गंगेला म्हणत नाहीस तू खदूळ पाणी आणलंस, नर्मदेला म्हणत नाहीस तू खदूळ पाणी आणलंस, असं नाही. ते येणाऱ्याला सामावून घ्यायची वृत्ती त्याची वृत्ती आहे. धीर गंभीरपणा आहे त्यांच्याजवळ. म्हणजे सगळं सहन करायची शक्ती म्हणजे कुणाजवळ आहे, म्हणजे त्या समुद्राजवळ आहे. हा समुद्र जे आहे ना त्याला रत्नाकर म्हणतात, कारण अनेक रत्न त्याच्यापासून म्हणजे निर्माण होतात. आणि त्याच्या ठिकाणी म्हणजे सगळं सामावून घ्यायची जी वृत्ती आहे ती समुद्राजवळ आहे. तसं समाहिता म्हणजे सगळं सामावून घ्यायची म्हणजे सर्वंद्रिय शक्ती जी आहे ती काय करायला पाहिजे, म्हणजे आपल्याजवळ असायला पाहिजे. हा समुद्रापासून धीर गंभीरपणा म्हणजे सर्व सहन करण्याची म्हणजे सगळं पोटात घालून घ्यायची वृत्ती असायला पाहिजे. नाहीतर आपण कसं आहे 9 दिवस गुरुचरित्र पारायण, 7 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण, हिता आहे तोवर माऊली माऊली, आणि बाहेर गेला की बावटं मागं सारून एकमेकाव असं असतं का मग नाही. सहन करायची जी शक्ती आहे ते संग्रहित ते आपण करायला पाहिजे. समुद्र अनेक प्रकारचे म्हणजे गोष्टी संग्रहित करतो आपल्याजवळ. रत्न आहेत, अनेक जे वनस्पतीसुद्धा समुद्रामध्ये त्या दिव्य वनस्पती आहेत. बघा मोती तयार होतो समुद्रामध्ये तयार होतो. एक शिंपला आहे, तो शिंपला समुद्रातून वर येतो. कधी येतो माहिती आहे, तसं असावं शिष्यानं. तो शिंपला हादगा झाल्यानंतर स्वातीचा पाऊस येतो. स्वाती नक्षत्र आहे आणि त्या स्वातीच्या नक्षत्रामध्ये समुद्राच्या तळाला असणारा जो शिंपला आहे तो वर येतो. आणि तो शिंपला काय करतो, असं तोंड उघडतो आणि तोंड उघडून काय करतो, त्या स्वाती नक्षत्र कधी लागल, ते स्वातीचं नक्षत्र म्हणजे प्रत्येक वेळी लागल असं नाही, कधी तरी लागल ते. खरं तू काय करतो त्याचा नित्य नेम आहे त्या शिंपल्याचा. दरवर्षी त्या नक्षत्रामध्ये तो काय करतो, खालून वर येतो आणि तोंड उघडं ठेवून राहतो. आणि ज्यावेळी त्या स्वाती नक्षत्राचं त्यामध्ये थेंब पडतो पावसाचा, त्यावेळी तो मिळतं समुद्रात तळामध्ये जातो आणि त्या थेंबाचा मोती तयार होतो. काय होतं, मोती तयार होतो. तसंसुद्धा त्या शिंपल्यासारखं म्हणजे शिष्यानं साधकांना असावं. गुरुच्या मुखातून कधी बोल येईल तो बोल ग्रहण करण्यासाठी त्या शिंपल्यासारखं आपण असावं. जसं स्वातीचा पाऊस कायमस्वरूपी लागत नाही तसं गुरुवाक्य रोज आपल्या कानावर पडलं असं सांगता येत नाही. म्हणून आपण काय करावं, सजग असायला पाहिजे. असा समुद्रापासून काय केला म्हणजे तो गुण आपण म्हणजे घेतलेला आहे. पतंग आहे, पतंग म्हणजे आपण पावसाळ्यात काय करतो म्हणजे लाईट गेल्यानंतर किंवा लाईटला सुद्धा म्हणजे पाखरं येतात. आपल्या देवघरामध्ये समई असते आणि त्या समईवरती येणारा जो म्हणजे बारीक पतंग आहे त्याला पतंग म्हणतात. बारीक पाखरू असतं ना ते काय करतं की त्या रूपाच्या अनुषंगानं ते पुढं रूप आहे, ते स्वरूप आहे, ते दिसणारं तेज आहे, त्या तेजाच्या ओढीनं जातं आणि आपला आत्मघात करतं. तसं तुम्ही आम्ही तसं करता कामा नाही. आपण सजग असायला पाहिजे. पतंग काय करतो, त्या ज्योतीवरती म्हणजे झडप घालतो आणि आपलं सर्वांग काय करतं म्हणजे जाळून म्हणजे निकामी होतं. तसं तुम्ही आम्ही प्रसंगानं असं म्हणजे सावध असायला पाहिजे की असं काही प्रसंग आहेत त्या प्रसंगाला आपण सावध राहायला पाहिजे. पतंगासारखं झेप घालून तुम्ही आम्ही आपल्या जीवाची हानी करता कामा नाही. 12 भृंग म्हणजे माशी, मधमाशी आणि आपल्या घरातील मासे, 2 प्रकारचं त्यांचं वर्णन केलेलं आहे भृंगाच्या त्या मधमाशीचं. तो जी भृंग आहे ना, मधमाशी आहे ना, ती मधमाशी काय करते बघा, प्रत्येक फुलावरती बसते आणि प्रत्येक फुलावरती बसून ती काय करते, मधाचा संग्रह करते. आणि ते मधाचा संग्रह म्हणजे प्रत्येक फुलावरती बसून मधाचा संग्रह ते करते. मग ती मधाचा उपयोग आपल्यासाठी करते कधी काय पाहिलं, कधी काय ती साठवण्याचं काम करते, बरोबर संग्रहित करायचं काम करते. पण आणि कोणतरी येतं त्याला पुढं त्याचं ते सुद्धा आहे मधु हा नावाचा म्हणजे मध काढणाऱ्या व्यक्तीसुद्धा त्याला गुरु केलेला आहे दत्तगुरूंनी. बघा ते कोणतरी बघा मध काढणारा येतो, त्याला म्हणजे काही वेळा प्रसंगानं जाळून सुद्धा काय करतं मध काढलं जातं. संग्रहित वृत्ती असावी, परंतु संग्रहित वृत्ती म्हणजे संकुचित वृत्ती असता कामा नये त्या मधमाशीसारखी. नाहीतर मग एकाना तो मध काढणारा हिला ड्युटी घेऊन येतो आणि काय करतो मग बघा. तसं तुम्ही आम्ही संग्रहित करावं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेची करी. धन जमवायचं आहे, संचय करायचं नाही. संचय केलं की दुःखाला कारण होतं म्हणतात. संचय म्हणजे तुम्ही म्हणाल मग आमचा संसार प्रपंच मुलाबाळाचा आहे, चालवायचा कोणी, खरंच करायचा संचय. परंतु संचय करीत असताना तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे म्हणजे तुमच्या आमच्यावर दातृत्व वृत्ती पाहिजे. बघा म्हणजे देण्याची वृत्ती पाहिजे. आळंदीमध्ये असं एक झरा आहे, त्या झऱ्याच्या ठिकाणी त्या झऱ्यातून पाणी बाहेर वाहत नाही.
त्या झऱ्यातून पाणी काढलं ना की पाणी तेवढंच येतं, जेवढं काढाल ना तेवढंच पाणी येतं. तसं आपण काय करावं, आपल्या जवळ येईल ना तेवढं आपण द्यायला शिकायला पाहिजे. तेवढं जवळ आपल्याजवळ काय होतं म्हणजे फिरत येणार आहे. म्हणजे आपण म्हणजे काय शिकायला पाहिजे त्या अभ्यंगापासून, की संचय करायचा, मर्यादित करायचा, परंतु चांगल्या कामासाठी त्याचासुद्धा आपण म्हणजे उपयोग झाला पाहिजे. आपल्या घरची माशी जी आहे, घरात सुद्धा जी माशी आहे ती माशी कशी आहे, चंचल आहे. ती एका ठिकाणी स्थिर थांबत नाही. गोड काय दिसलं तर त्याच्यावरती बसते. विस्तवाव कधी बसली काय, विस्तवा बसल्यावर काय होईल, मग त्याचं जीवित्व नष्ट होईल, होय की नाही. म्हणजे तसं आपल्या मनाची जी चंचल वृत्ती आहे ती मनाची चंचल वृत्ती असता कामा नये. ते मन आपण काय करायला पाहिजे, एकाग्र करायला पाहिजे. माऊली म्हणते मन मना मद भक्तो मध्याजी मा नमस्कारो, तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेमधरी सर्वत्र अंगीकारी मज एकाते. मग आपण सगळ्या ठिकाणी भगवंत असा धरून आपण करायला पाहिजे. ह्या 2 माशीपासून आपण काय घ्यायला पाहिजे, संग्रहित करायचं नाही, चंचल वृत्ती धरायची नाही. मातंग म्हणजे हत्ती. हत्ती बघा, हत्तीचा सुद्धा एक विषय आहे. हत्ती जो आहे ना तो विषयांध होतो. पंचविषय आहेत, त्या पंचविषय तुमच्या आमच्या 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंची तन्मात्रा पंचविषय आहेत. आणि त्या पंचविषयापैकी जो स्पर्शासाठी आसुसलेला जो आहे तो हत्ती, तो काय करतात, हत्ती धरणारे जे लोक आहेत ना, हत्तीनेचं एक सुंदर असं चित्र तयार केलेलं असतं. काय असतं, सुंदर असं म्हणजे चित्र समोर असतं. आणि ते चित्र कशावर असतं की असं खाली खड्डा असतो, त्या खड्ड्यावरती काय केलेलं असतं की म्हणजे असं ते खड्डा हे असं ओळखू नये म्हणून त्याचं आच्छादन केलेलं असतं. त्याच्यावर सुंदर असं हत्तीनेचं चित्र त्याच्यावरती असतं. आणि ते मधोन्मध झालेला हत्ती म्हणजे प्रणयासाठी, त्या हत्तीनीच्या स्पर्शासाठी, ते विशेष सुख घेण्यासाठी तो काय करतो, त्या हत्तीनीकडं येतो. ती खरोखर आहे काय, नाही, तरीसुद्धा तो काय करतो, त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी आल्यानंतर काय होतं, त्याच्या घातलेलं जे आवरण आच्छादन जे आहे ते कमकुवत असतं. त्याच्या बोजानं काय होतं, ते त्या खड्ड्यामध्ये पडतो. तसं 5 विषय आहेत. पंच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. डोळा म्हणजे कान, नाक, जीभ यांचे 5 विषय आहेत. आणि त्याचं जे पंचविषय आहे, डोळ्याचं काय विषय आहे, डोळ्याचा विषय काय आहे, रूप पानं, रूप पानं. पण कुठलं रूप पाहायचं, डोळ्यानं काय पाहायचं, हां, डोळ्यानं जे पाहायचं आहे ते भगवंताचं स्वरूप पाहायचं आहे. आपण काय करतो, डोळा आपला आहेत ना, ते डोळं कसं बहिर्मुख आहेत, अंतर्मुख व्हायला पाहिजे. अंतर्मुख व्हायसाठी म्हणजे सद्गुरूंच्याकडे जाऊन अंजन घालायला पाहिजे. येत पाहिजे जातीचे, 18 पगड जातीचे नाही, आत जाणाऱ्या जातीचे पाहिजे. मग असं आपण असायला पाहिजे. तो काय करतो की जे रूपास आहे, आपलं जे पंचरूप आहे, डोळ्याचा विषय रूप आहे, ते रूपासाठी भुलतो आपण. असं प्रसंग आपल्या समोर येतील, त्याला आपण भुलता कामा नये. आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर आपली दृष्टी असेल तर विषय वासना तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये येणार नाही. तुमच्या आमच्या स्त्रिया आणि पुरुषांच्या म्हणजे वयामध्ये येत असताना भगवंतानं एक खूण ठेवलेली आहे, म्हणजे रती आणि त्या सुखाचं जे आहे ते खूण ठेवलेली आहे. ते कळतं, जी जाणकार स्त्री आहे आणि पुरुष आहे त्यांना कळतं की एकमेकाच्या नजरेमध्ये काय झालेलं आहे. परंतु ते आपण विषय वासना बाजूला सोडून हत्तीसारखं आपण त्याच्यामध्ये न अडकता आपण जे आपलं जे म्हणजे दृष्टी कुठं पाहिजे, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असायला पाहिजे. पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रिय 5 विषयामध्ये आपण गुंतून राहता कामा नाही. त्यानंतर मधुहा म्हणजे मध काढणारा, म्हणजे मधु हा जो आहे मनुष्य आहे ना, तो काय करतो की वृक्षावरती फिरून म्हणजे मधाची जी काही पोळी आहेत ते काय करतो, शोधतो आणि त्याच्यापासून तो काय करतो म्हणजे मध काढून घेतो. मधाची जी संरचना आहे ना ती विज्ञान दृष्टीनं पाहायला गेलं की तुमचं आमचं जे रक्त आहे ना, रक्ताची आणि मधाची संरचना एक आहे. मग ज्यांना म्हणजे रक्ताची कमतरता आहे त्यांनी म्हणजे ते मध म्हणजे रोज जरी घ्यायला काय अडचण नाही. मध औषधी गुण आहे. मग तो मधू हा काय करतो की तो मध संग्रहित करतो. हा सुद्धा काय करतो, मध संग्रहित करतो. खरं आपण कसं म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तो ऐच्छिक वृत्तीनं आपल्याजवळ ठेवतो, बाकीचं काय तो करतो जलकल्याणासाठी तो काय करतो त्याची म्हणजे विक्री करतो. हा सुद्धा म्हणजे गुण आपण आपल्याजवळ म्हणजे बाळगायला पाहिजे. दुसरा आहे ते मृग आहे. मृग म्हणजे हरिण. बघा आता हत्ती कशाला भुलणार, रूपाला भुलणार.
रूपाला भुलून ते त्याच्याकडे जाऊन तो म्हणजे त्या ठिकाणी तो अडकला. आता मृग म्हणजे हरिण आहे. जी हरिण आहे ना ती नादाला भुलते. बघा तो हरिण पकडणारा जो आहे ना तो एक असं सुंदर असं वाद्य वाजवतो. तो काय करतो, सुंदर असं वाद्य वाजवतो आणि काय करतो, त्यानं जाळं लावलेलं आहे त्या ठिकाणी असं म्हणजे त्या खाण्यासाठी असं म्हणजे चारा वगैरे ठेवलेला असतो आणि त्या नादाला भुलते हरिण. तो नाद जो आहे तो मधुर नाद तिच्या कानावरती पडतो आणि तो नाद ऐकून ती मृग काय करते, त्या दिशेनं येते आणि त्या दिशेनं येऊन काय करते, त्या जाळ्यामध्ये सापडते. बघा आपण सुद्धा म्हणजे आपल्या कानावर जो येणारा जो नाद आहे ना त्या नादानं आपले समजा आता प्रसंग कसं आहे की आता इथं दत्त जयंती उत्सव चालू आहे बरोबर. म्हणजे इकडे बोला पुंडलिक चालू झालं म्हणजे भजन वगैरे चालू झालं आपल्या कानावर पडल्यानंतर आपण कुठे यायला पाहिजे, तिकडे यायला पाहिजे. आता समजा काही ठिकाणी असं आहे म्हणजे रेकॉर्ड डान्स चालू आहेत दत्त जयंतीनिमित्त असं ज्याचा ज्याचा भाग आहे आणि तुमचं घर मध्यावर आहे. इकडे बी अंतर तेवढंच आहे, तिकडे बी अंतर तिकडेच आहे. इकडे भजन एक तारी चालू झालं, इकडे भगवंताचं नामचिंतन चालू झालं आणि तिकडे रेकॉर्ड डान्स चालू झालं. कुणी जाणार आहे बघा निश्चितपणानं. बघा नाही इथं आले तर इकडेच येणार आपल्याला माहिती आहे, काय अडचण नाही. बघा तो नाद आहे त्या नादानं हरिण भुलली आणि भुलून काय झाली, आपल्या जीवत्वाला मुकली. तसं जे आहे आपण म्हणून तुकोबराय म्हणतात, अमंगळ वाणी न पडू माझे कानी त्यावीन बहिरा बराच मी. म्हणजे त्यापेक्षा नको ते ऐकण्यापेक्षा म्हणजे बहिरं झालेलं म्हणजे चांगलं बरोबर ना. आणि तुमचं आमचं कसं आहे सांगतो मला, शेजारच्या घरात भांडं वाजलं म्हटलं की नाही की आपलं कान भिंतीला जात्या. म्हणजे काय चालले, आता दारं बऱ्याच अंशी बंद असतात, खेड्यात उघडे असतात भाग वेगळा. खरं आत काय चाललं म्हणलं की आपलं कुठं कान लागतं नादाकडं तिकडे. असं असतं का मग नाही. कशी वृत्ती तुमची आमची आहे बघा. आणि आपल्या झालं तर आपल्यात जर तो भांड्याला लागायचा प्रसंग आला तर आपण लई हुशार, आपण टी व्हीचा आवाज वाढवतोय. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. त्या मृगापासून आपण काय शिकायचं की नादाला भुलता कामा नये. एकच नाद आपल्याला लक्षात यायला पाहिजे, कुठला, भगवत नामस्मरणाचा जो नाद आहे तो आपल्या म्हणजे कानामध्ये बसला पाहिजे. आपण बघा म्हणजे कशासाठी भगवंतानं तुम्हाला हा जो दिले इंद्रिय हात पाय कान डोळे बोलाया मुखवचन येणे तू जोडशी नारायण. ही इंद्रिय कशासाठी दिली, म्हणजे त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी दिली. मग जसं हरण त्या नादाला भुलतं बघा. हे 5 जणांच्याकडं 5 विषय आहेत, खरं एकट्या मनुष्याकडं 5 विषय आहेत. एका मनुष्याच्या ठिकाणी 5 विषय आहेत. मग ह्या 5पासून सावध राहायला पाहिजे, आपण हे लक्षात यायला पाहिजे. आपण रूपाला भुलतो आणि म्हणजे आपला आत्मघात करून घेतो आणि नादाला भुलतो आपण आत्मघात करून घेतो. म्हणजे तसा असता कामा नये. त्यानंतर मत्स्य म्हणजे मासा 16वा गुरु केला. बघा तो काय करतो 16वा मासा, बघा नदीच्या किनारी पारदी चंडाळ टाकना घळ पाण्यामध्ये. बघा मासे पकडणारा काय करतो, मासे पकडणारा की बघा मासे पकडणाऱ्याकडे त्याच्याकडे घळ असतो बरोबर. पण ते गळ्याला काय लावतं ते कनिंग लावतात बरं. आणि काय लावतात पावसाळ्यात मग ते सगळा लावतात काय ते अर्धा मोडून लावतात अर्धा मोडून लावतात. ते त्या पुढच्याला म्हणते येणाऱ्याला, अरे तू मेरे लय खडा, तू मला येऊन खाशील तर ऊपर बैठा आहे तेरे लय खडा. मैं आधा हूँ इधर आधा हूँ उधर. मी कुठं आहे, अर्धा पाण्यात आहे आणि अर्धा वर आहे. आणि तू सगळा येऊन जर मला खायला बघशील अर्ध्याला तर तुला सगळ्याला खायला वर बसलेला आहे सगळा वर. बघा त्या माश्यासारखं म्हणजे आपण जी रचना आपली आहे ना तिच्यावरती ताबा असायला पाहिजे. आणि योग्यानं तर म्हणजे साधकानं त्या रचनेवरतीचा ताबा असायला पाहिजे. का ताबा असायला पाहिजे सांगा. तुमची जी वृत्ती जी आहे ना त्या अन्नरसावरती अवलंबून आहे. तुम्ही जे अन्न खाता म्हणजे ते राजस वृत्तीचं आहे, तामस वृत्तीचं आहे, सात्विक वृत्तीचं आहे. त्या सात्विक वृत्तीचं अन्न खाल्लं तर तुमची वृत्ती कशी होते,
म्हणजे सात्विकच वृत्ती होते. तुमची जी आमची जी रचना आहे म्हणजे जीव आहे तिला आपण कसं असायला पाहिजे म्हणजे सात्विक आहार द्यायला पाहिजे. वृत्ती सात्विक होईल. भगवत नामाची गोडी आपल्याला लावल. तो लावलेल्या त्या गहाला काय करतोय आमिषाच्या मिसे गळगिळे मासा. ते आमिष आहे ना त्याला तो काय करतो गिळतो आणि तो कुठं अडकतं त्याच्या कशात अडकतं. तसं काळाचा जो गळ आहे त्याच्यामध्ये ते आमिष आहे हा जीव त्याच्यामध्ये काय करतो म्हणजे अडकतो. त्याच्यानंतर पिंगला वेश्येला गुरु केलं. वेश्येला गुरु केलं. तुम्ही म्हणाल वेश्येला गुरु कसं केलं. एक वेश्या आहे त्या वेश्येला गुरु कसं केलं. स्वामी विवेकानंदांचा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. स्वामी विवेकानंद आलमारचे राजे आहेत त्या राजांच्याकडं म्हणजे त्यांच्याकडे स्नेहभोजनासाठी राहिले. राजाला दसरा बी सारखाच आणि दीपवाळी बी सारखीच. त्याला साधूला संन्याशाला काय लागतं ह्याला माहिती नाही. स्वामी विवेकानंद आल्यानंतर पिंगलेपासून काय घेतलं. स्वामी विवेकानंद ज्यावेळी त्या राजाच्या दरबारात आले त्यावेळी यथा इच्छुत त्यांचं स्वागत केलं गेलं आणि त्या स्वागत केल्यानंतर रात्री त्यांच्या स्वागतासाठी स्वागता प्रत्यार्थ म्हणजे मेजवानी वगैरे आणि करमणुकीचा कार्यक्रम ठेवला. काय ठेवलं करमणुकीचा कार्यक्रम. मग करमणुकीचा कार्यक्रम असा होता की त्या राजाकडं म्हणजे प्रसिद्ध अशी नृत्यांगना होती. त्या नृत्यांगनाला काय केलं म्हणजे आयोजित केलं. ते कार्यक्रम आयोजित केला. बघा एका योग्यानं म्हणजे नाच गाणं पाहणं योग्य नाही का चांगलं आहे योग्याच्या दृष्टीनं नाही. बघा आणि त्या राजाला ते माहिती नव्हतं की बाबा काय पाहिजे किंवा समजा एखादा भक्तीपर असा श्रवणाचा कार्यक्रम ठेवावा असं राज्याला काही माहिती नाही. त्यामुळे काय केलं नृत्यांगनाचा कार्यक्रम म्हणजे समोर आयोजित केला. स्वामींना सांगितलं की तुमच्यासाठी आजच्या कार्यक्रमाची मेजवानी आहे. आजचा कार्यक्रम हा तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणले मी संन्यासी आहे. बघा संन्यासानं बघा संन्यासाने प्रत्येकानं एक उदाहरणं लक्षात ठेवायला पाहिजे तर तुमचं आमचं कल्याण आहे. परमार्थामध्ये साधन नामदेवराय सांगतात साधन तर हीच दोन्ही परनारी परद्रव्ये याचा धरी विटाळ. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. ही दोन साधनं परमार्थामध्ये साधली त्याचा परमार्थ कडेला गेला. त्यानंतर समोर ते नृत्य गाण्याचा कार्यक्रम आता म्हणलं निरोप पाठवला. स्वामी काही बाहेर यायला तयार नाही. बघा स्वामी बाहेर यायला तयार नाहीत. पण त्या नृत्यांगनाला वाटलं की म्हणले मी पतित आहे मी पतित आहे परंतु तुम्ही कसं आहेत तुम्ही म्हणजे सर्वांना उद्धारून जाण्याचं सामर्थ्य तुमच्याजवळ आहे. तुम्ही स्वतः तरुण जाणाराच आहात परंतु दुसऱ्यांना तारून नेणारे तुम्ही आहात. तिनं भावविभोर म्हणून गीत गायलं. तिनं भक्तीपर असं एक गीत गायलं की स्वामींच्या मनात जो स्त्रीभावाविषयी जो विकार होता तो विकार नष्ट झाला आणि स्वामी त्या म्हणजे दरबारात आले आणि त्या बाईला नृत्यांगनाला नमस्कार केला. लक्षात येते काय बघा. ही पिंगला जे आहे तो पिंगलेला विषय कसा केला बघा. तुमचं आमचं तारुण्य जे आहे कसं आहे क्षणिक तारुण्य. समजा वयाची म्हणजे 30 40 50 म्हणलं की म्हणजे उतरती काळ आपल्याला लागते. लहानपणी म्हणजे ज्या मुलाचा आपण मुका घेतो त्या जर मुलगा असेल त्याला आपण काय म्हणतो बाबा म्हणतो. बाबा बाबा म्हणतो ना. आणि म्हातारे माणसाला सुद्धा काय म्हणतो बाबा. मग त्या लहान मुलाचं आपण कुठला कोणाचंही असू दे आपण काय करतो पटदिशा घेऊन मुक्का घेतो का नाही. आणि त्या वयस्कर झालेल्या बाबाचा जवळ कोण जात का जातं. मग तसं हे स्वरूप आहे. ह्या ज्या आपल्या रूपावरती आपण आपल्या रूपापेक्षाही भगवंताचं रूप सुंदर आहे. त्या रूपाशी आपण तादात्म्य व्हायला पाहिजे. त्या पिंगला जे की ती रोज तिचा असं म्हणजे आपलं गिराईक बघायचं तिच्याकडं म्हणजे व्यवसाय करणारी माणसं यायची ती गिरायकांना तृप्त करायची. आणि एक दिवस असा प्रसंग आला की तिच्याकडं कोणीही गिरायक आलेलं नाही. कोणीच गिरायक तिच्याकडं आलेलं नाही. आणि कोण गिरायक आल्यानंतर तिच्या मनामध्ये म्हणजे वैराग्य भाव निर्माण झाला. काय झाला वैराग्य भाव निर्माण झाला. तिनं म्हणले की देवानं सुंदर असं मला शरीर दिलं त्या सुंदराचा आजपर्यंत मी काय केलं म्हणजे गैरवापर केला.
लोकांच्यासाठी हे म्हणजे शरीर ज्याच्यासाठी अर्पण करायला पाहिजे त्यासाठी मी हे शरीर अर्पण करायला नाही. बघा, ज्याने हा देह दिला जाणं त्या भगवंतानं हा देह तुम्हाला दिलेला आहे, त्याला आम्ही समर्पण करायला पाहिजे. जसं मीराबाईनं आपला एक भाव, पद घुंघरू बांध मीरा नाची रे, विष का प्याला राजाजीने दिया, पिवत पिवत मीरा नाची रे. तसं त्या वेश्येच्या मनामध्ये वैराग्य भाव निर्माण झाला आणि वैराग्य भाव निर्माण झाल्यानंतर तिनं त्याचं पुढचं जे आयुष्य आहे त्या पुढचं आयुष्य काय केलं तिनं, म्हणजे भगवत नामामध्ये म्हणजे घालवलं. तसंसुद्धा आपण काय करायला पाहिजे, म्हणजे आपलं जे आयुष्य आहे म्हणजे आपल्या रूपावरती लय रूप आपलं नाशिवंत आहे, रूप चिरकाळ टिकणार नाही. चिरकाळ टिकणार त्या भगवंताचं स्वरूप आहे. आपल्या रूपाला आपण वैराग्य भाव निर्माण करून आपण भगवंतापर्यंत जायला पाहिजे. आतापर्यंत आपल्याला म्हणजे 17 गुरु म्हणजे ओघवत्या वाणीमध्ये झालेले आहेत आणि माझ्या मते 8:15 म्हणजे वाजलेले आहेत. एक 10 मिनटं चालतील आपल्याला. 10 मिनटामध्ये आपण सेवा करायची. पुढचं फक्त किती गुरु आहेत ते आपण फक्त सांगतो. म्हणजे पुढचा जो गुरु आहे म्हणजे कुर्रा म्हणजे टिटवी पक्षी आहे, त्यानंतर बालक आहे, त्यानंतर कुमारी तिच्या हातामध्ये कंकण असणार त्या कुमारी कंकण आहे, त्याच्यानंतर सर्प आहे, शर्कर म्हणजे बाण तयार करणार आहे, पेशाकार म्हणजे गांधील माशी तो एक विषय आहे आणि त्याच्यानंतर कुळे. असा जे विषय आहेत ते आपण यथावकाश ज्यावेळी आपल्याला सेवा मिळेल त्यावेळी आपण पाहायचे आहे. कारण आपल्याला 10 मिनटामध्ये बघा प्रत्येकाकडे वेळ नाही. वेळ हे काय की म्हणजे लोकसंख्या बघायला गेली तर माझ्या मते इकडली बर्गेवाडी भोपळवाडी इकडली माणसं आहेत, कौलवचे आहेत, शिरसेचे बी आलेले आहेत. म्हणजे कौलवमध्ये एवढीच माणसं आहेत काय नाही, बरोबर. वेळ नाही माणसाकडे. परंतु तुम्ही आम्ही तुमचा आमचा रोजचा परमार्थ करीत असताना कसा करायचा आहे 10 मिनटात बघायचं आहे. मी प्रत्येक सेवेला ते सांगतो. साहेब प्रत्येक सेवेला सांगतो मी काय कसं करायचं की बघा संतांनी सांगितलेल्या पद्धतीनं तुमचा आमचा जर संसार प्रपंच केला तो परमार्थ होऊ शकतो. मनाच्या मार्गाने गेला, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हारी पाठी स्थिरावला तोची धन्य. आपण काय करायचं, नित्यनेमन आहे. इथं आपल्याला पहिला गुरु पृथ्वी सांगितलं आहे की नाही. आपण पहिल्यांदा उठल्याबरोबर काय करायला पाहिजे बघा. आपण पहिल्यांदा ज्यावेळी पाठ झाली उतारे, हात आपले बगारे, पाय लागता भूमातेला वंदन तिजला करारे. बघा उठल्याबरोबर आपण आपला हात बघायचं. आपला हात का बघायचं, आपला हात जगन्नाथ, हात फिरती ते लक्ष्मी वशे. तो हात आपल्या सर्वांगावनं फिरवायचा आणि काय करायचं, भूमीचं दर्शन घ्यायचं. समुद्र वसनी देवी पर्वत स्तनमंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पदपर्शम क्षमस्वी असं म्हणावं आणि भूमीला काय करावं, नमस्कार करावा. बघा पाठ झाली उतारे, हात आपले बगारे, पाय लागता भूमातेला वंदन तिजला करारे. वशीलक्ष्मी बोटात, ज्ञानदेवता हातात, भक्तीमधले मर्म मगता माधव येतो मुठीत. करतळी आवळे तैसा हरी, तो आपल्या मुठीत येतो. जेथे जातो तेथे तो माझा सांगती, चालविशी हाती धरून या. तो चालवणार आहे. बघा मग आपण काय करायचं, पाठ झाली उतारे, आंघोळीला चला रे, हर हर गंगे म्हणता म्हणता मन बी आपलं धुवारे. बघा मन काय, मनाचा जो विषय आहे म्हणजे त्याला बोलायला असं म्हणजे विस्तरण असं वेळ पाहिजे. मन ते जे मन आहे की अंतःकरण चतुष्टीमधलं मन आहे, ते मनावर 3 दोष आहेत, मल विक्षेप आणि आवरण. हे 3 दोष घालवायचे आहेत आपल्याला. मल म्हणजे पाप वासना, मन चंचल आहे आणि त्याच्यावर आवरण दोष आहे. आवरण दोष आहे तो सद्गुरूंच्याकडे पुढचं पहिलं 2 दोष गेल्यानंतर आवरण दोष काढायला आपणच देव होय गुरु, तो गुरु रूपाने येतो आणि तुमच्या आमच्यातलं जे आवरण आहे तुम्हीच देव आहे ते दाखवण्याचं काम ते तू आहेस. तत्वामसी असा बोध कोण करतात, म्हणजे गुरु करतात. तो बोध आपण घ्यायला पाहिजे. ते मन जे आहे ना ते मन आपण निर्मळ करायचं आहे. मग ते कसं, ते मन भगवंताला अर्पण करायचं आहे. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरूपी संसारा येणे नाही. मन ही सेवंती अर्पुरुषकेशी, पुनरूपी सुसुप्ती येणे नाही. ते मनाच्या ठिकाणी असणारा जो मल आहे, मनाचा मल नाही निर्मळ जीवन, काय करील साबण. हे मन कसं असावं, जैशी गंगा वाहे, जैसे ज्याचे मन भगवंत जाण तयाजवळी. हे मन कू झालेलं आहे. आनंद जन्माचे संस्कार मनावरती आहेत आणि ह्या आनंद जन्माचे संस्कार तुम्ही आम्हाला घालवायचा असेल तर कुठला साबण लावायला पाहिजे, लिरिल, हमाम, लॉईबाय असा कुठला साबण लावून ते धुणता येणार नाही. भगवत नाम चिंतनानंच काय होईल, शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे, शुद्ध चोकाळले
स्फटिक जैसे जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जीवासी अमृत तयासी फिके पुढे. ते मन शुद्ध स्फटिकासारखं चोकाळायचं, धुयायचं आणि भगवंताला ते मन सुमन करून काय करायचं, अर्पण करायचं. त्यासाठी आपण सकाळी रोज आंघोळ करतो ना, त्यावेळी म्हणून हर हर गंगे म्हणता म्हणता मन बी आपलं धुवारे, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाये भंगा. असं आपण काय करायला पाहिजे. जशी पाण्यानं शरीराची शुद्धी होते तशी आपण मनाची शुद्धी करण्यासाठी, ते स्वच्छ करण्यासाठी भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. दुसरा त्याच्यानंतर आपल्याला आपला जो स्वयंपाक आहे तो कोण स्वयंपाक करतं. आपल्या भागात तरी म्हणजे आमची मायमाऊलीच करते. नाही असा प्रसंग केव्हा तरी आला तर म्हणजे ही माणसं करतात का नाही माहिती नाही, कारण असा प्रसंग यांच्या केव्हा तरी यावा म्हणजे कांदा चिरताना काय होतं त्याशी कळलं. बरोबर. ती मायमाऊली करते. मग ती मायमाऊली करत असताना त्याच्यामध्ये दोष येतात. कुणाचं की तुम्ही कुठून अन्न जे आणले, कसं आणले, काय आणलेलं माहिती नाही. तुम्ही एखादा बाजारातून भाजी आणलेली आहे, ते भाजी कुठनं त्यानं कशी आणली काय माहिती आहे काय नाही. ते भाजी विकताना तो काय नको ते जर काय बडबडत असाल ते सगळं दोष त्याच्याबरोबर येतात. आणि ते आल्यानंतर ते सगळं दोष तुम्ही जी करणारे आहे, तुम्हाला विनंती आहे तुम्ही स्वयंपाक करीत असताना भगवंताचं नामचिंतन करावं. ते म्हणजे ते नामचिंतन करते. एखादा अभंग म्हणावा किंवा भगवंताचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणावा किंवा आपला उपास्य दैवत जे आहे ते नामचिंतन करीत करावं. कारण ते गुण जे आहेत त्या अन्नामध्ये ते उतरतात. ते समोर आल्यानंतर आपण काय करावं, म्हणजे आपली आई असेल, बहीण असेल, सगळे असेल, ते काय करते ते आल्यानंतर ते कसं आहे गुण दोषासकट आलेलं आहे. मग आपण काय करावं, कृष्णार्पण म्हणावं. काय म्हणावं, कृष्णार्पण म्हणावं. किंवा वदनी केवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होता नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म संकल्प करावा. आणि नाथ महाराज तरी म्हणतात पवित्र ते अन्न हरिचिंतनी सेवन. अन्न पवित्र कधी होतं, म्हणजे भगवंताचं नामचिंतन करून ते अन्न जर सेवन केलं तर पवित्र होतं. त्याच्या ठिकाणी असणारे जे दोष आहे म्हणजे नाहीसे होतात. ह्या दृष्टीची ताकद काय आहे, तुम्ही महाभारत पाहिले बरोबर. त्या गांधारीनं काय केलं होतं, डोळ्यावरची पट्टी बांधलेली होती. तसं आपण त्या समोर येणाऱ्या अन्नावरती आपण काय करावी, म्हणजे दृष्टी टाकावी, कृष्णार्पण म्हणावं. बघा, आणि ते कृष्णार्पण म्हणल्यानंतर बघा कोण म्हणजे काय करावं, चला शिदोरी सोडा रे स्वाना ओतू म्हणारे भूक शमवितो या विश्वाची त्याला आठवण जेवा रे. त्याचं आठवण करायची आहे. काय करायचं, आठवण करायची आहे. काय तुमचं खाणार आहे तू हा नाही म्हणताय बघा. अहो तो खातो, त्याला चारवणारा पाहिजे. कोण कहते हे प्रभू खाते नाही, संत नामदेव के तर तुम खिलाते नाही. अहो त्यानं हाक मारली, त्यानं बोलवलं, त्याच्या फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. तसा भाव तुमच्या आमच्याजवळ असेल तो निश्चितपणानं म्हणजे खाणार आहे. कारण आम्ही निवद दाखवतानाच पोराला किंवा मालकाला सांगतो निवद दाखवून घेऊन या, देवाला चारवून घेऊन या का आपण म्हणलेलं नाही बरोबर. चला शिदोरी सोडारे स्वाना ओतो म्हणारे भूक शमितो या विश्वाची त्याला आठवून जेवारे कारे नाटविशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सविधोने. झालं. आता संध्याकाळी आपण झोपी जाताना म्हणावं भगवंता सद्गुरू राया दत्तगुरू राया तुझ्या कृपा आशीर्वादानं आजचा दिवस माझा सुखाचा समृद्धीचा गेलेला आहे. आणि देवा तुझ्याच कृपा आशीर्वादानं उद्याचा दिवस मला असा संत संघाचा सद्गुरू कृपेचा भेटावा असं म्हणून आपण काय करावं, झोपी जावं आणि म्हणावं की कोण फिरवितो कर्मायेचा आपण असता झोपेत किती काढबा कष्ट करावे. आणि त्या कष्टाचं निवारण करणारे ती माऊली तुमच्या आमच्या मुखावरून हात फिरवते, ताजे तवान होतो आणि दुसऱ्या दिवशी आपण कामाला उठतो. आता 2च मिनटं आहेत बघा. जे कोण उठत नाहीत की नाही, आमच्याकडे व्यवस्था आहे की 3 भोंग करायचे आहे. पट्ट्यात व्यवस्था आहे की कोण उठत नाही त्याला 3 व्यवस्था आहे बघा. हे सहज करण्यासारख्या गोष्टी आहेत. मग हे कुणी करायचं, महाराज आम्ही 7 दिवस इथं आहे, 7व्या दिवशी पुढं आम्ही संध्याकाळी येऊ जाऊ राहू काय भाग वेगळा, हे तुमचं तुम्हीच बघा, तुमचं तुम्हालाच लागलं म्हणा. असं काय, असं म्हणायचं काय, कुणी करायचं सांगतो बघा. वासुदेव करीतो फेरा तू अध्यापिका निधसुरा. तो वासुदेव आहे, तो तुम्ही आम्हाला उठवतो, उठा म्हणतो. उठी उठी लवलावो, उठा उठा म्हणतो. तो वास करणारा तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे, तो तुम्ही आम्हाला उठवतो. ज्याला तो उठवतो
त्यानं म्हणायचं की मला हात बघायची संधी भगवंतानं दिलेली आहे, त्यानं हात बघायचं आणि त्या सर्वांगावनं हात आपण म्हणजे फिरवायचं. ज्याला म्हणजे उठवणार नाही त्याला त्याची भावकी डॉक्टरकडे जाईल, डॉक्टरला बोलवून आणेल आणि त्याचा हात बघेल. म्हणून आपण म्हणायचं मला आज संधी भगवंतानं दिलेली आहे, आपण हात म्हणजे सर्वांगावनं फिरवायचं, भूमीवर भूमीचा मंत्र म्हणायचा, नमस्कार करायचा. नाही काय आलं तर आम्हाला काय करावं म्हणजे जे भूमीला नमन करावं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण रोज आंघोळ करतो ना, रोज आपण, कारण आपल्यावर शाहू महाराजांची कृपा आहे. शाहू महाराजांनी बांधलं तळं, त्यात टाकलं पायपा नळं, दारादारात नव्हं घराघरात भांड्यात पाणी पळ म्हणायचे. बघून नित्य आंघोळ करतो का नाही, आंघोळ करीत असताना काशी पंढरी देहात, गंगा यमुना सरस्वतीचे प्रयाग आपल्या घरात. संतांना सद्गुरूंना शरण गेल्यानंतर बघा बघा म्हणून माऊली म्हणते बघा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणीचा संगम इथं आहे, त्या त्रिवेणीच्या संगमामध्ये आपण काय करायला पाहिजे म्हणजे तिकडं लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या जवळ आहे, आपण ते पाहायला तयार नाही. आठवण करून दे, याद करून देणं आहे. गुरुची दया व्हायची असेल तर याद करायला पाहिजे. यदि तुम भगवान को याद करोगे वो तुम्हारी याद करेगा. बघा तुम्ही म्हणून सांगितले किती वेळ मग आठवण करा म्हणून सांगितले. हे औढ घटके माझ्यारी एक निमिषी बरी, देवाची या द्वारी हुबा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. रोज जेवतो का नाही, नाही आता म्हणजे दत्त नवरात्र असेल म्हणजे सकाळी नसेल संध्याकाळी तरी असेल का नाही, का असं कोण नाही म्हणजे बाबा हा 7 दिवस निराहारी आहे. ज्यावेळी तुमच्या आमच्या अन्न समोर येईल त्यावेळी आपण काय म्हणायला पाहिजे म्हणजे कृष्णार्पण म्हणायला पाहिजे, त्याला समर्पित करायला पाहिजे. आणि झोपी जाताना अशा नियमानं जर आपण जर केलं तर तुमचा आमचा रोजचा जो दिनकर्म आहे त्या भगवंताशी म्हणजे तदात्म्य पावल्याशिवाय राहणार नाही. भगवंत तुमच्या आमच्यावर गुरु या रूपानं येऊन तुमची आमची जी सेवा आहे निश्चितपणानं तुमच्या आमची फळाशेव म्हणजे कडेला जाईल. ही मागणी म्हणजे दत्तगुरूंच्या शरणी करू. तुम्हाला उर्वरित जे आयुष्य आहे आरोग्य संपन्न समृद्धी असं असणारं आयुष्य देव आम्हाला सगळ्यांना म्हणजे त्यांचं नामचिंतन करायची संधी म्हणजे भगवंत देव आणि ते नाम म्हणजे सगळ्यांच्या मुखाला येऊ. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुकी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही झालेली सेवा. साळुंकी मंजूळ बोलविता धनी वेगळाशी, धन्याचा हा माल मी तो हमाल आहे, मी फक्त तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करणारा हमाल आहे. झालेली सेवा संतांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू सेवेला पूर्ण. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव.